महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ आणि गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026ची जाहिरात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत एकूण 87 पदांची ही भरती जी आहे ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणार आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ आणि गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026ची ही 31 मे 2026 रविवार या रोजी महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रावरती घेण्यात येणार आहे. तर यामध्ये अनुक्रमांक, विभाग, संवर्ग आणि वेतन श्रेणी आणि एकूण पदे विद्यार्थी मित्रांनो दिलेली आहे. एकमध्ये आहे सामान्य प्रशासन विभाग, एक आहे महसूल वन विभाग. सामान्य प्रशासन विभागामध्ये संवर्ग आहे राज्यसेवा अंतर्गत आणि महसूल वन विभागामध्ये आहे महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा अंतर्गत. वेतन श्रेणी आहे गट आणि गट ब संवर्गाच्या वेतन स्तरानुसार. सामान्य प्रशासन विभाग राज्यसेवा अंतर्गत 79 पदे आहे आणि महसूल वन विभाग महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा यामध्ये 8 पदे आहे. एकूण टोटल 87 पदांची जे जागा आहे, जी 87 पदांची जी भरती आहे ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणार आहे. यासाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया दिलेली आहे. अर्ज सादर करण्याचा कालावधी, ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक, भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची चलनाची प्रत घेण्याचा दिनांक आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक दिले. यामध्ये बघा पहिल्या याच्यामध्ये आहे अर्ज सादर करण्याचा कालावधी. दिनांक 31 डिसेंबर 2025 पासून याची सुरुवात होणार आहे आणि शेवटची तारीख असणार आहे 20 जानेवारी 2026. म्हणजे तुम्हाला 20 दिवसाचा कालावधी तुम्हाला अर्ज करण्यासाठी इथे दिलेला आहे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक आहे 20 जानेवारी सायंकाळचे 12 वाजेपर्यंत, म्हणजे संध्याकाळचे 12 वाजेपर्यंत. त्यानंतर भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची चलनाची जे प्रत आहे ते घेण्याचा दिनांक आहे 22 जानेवारी 2026 रात्रीचे 12 वाजेपर्यंत. त्यानंतर चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक इथे दिला आहे 23 जानेवारी 2026 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये. तुम्हाला ऑनलाईनमध्ये तुमचं जे काही चलन आहे त्याची प्रत तुम्हाला घ्यायची आहे आणि ते तुम्हाला 22 जानेवारीपर्यंत आणि चलनाद्वारे ऑनलाईनसुद्धा तुम्ही 23 जानेवारी 2026पर्यंत म्हणजे तुम्ही ऑनलाईन बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये तुम्ही ती चलनाची प्रत देऊन ते तुम्ही ऑनलाईन तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर इथं पदसंख्या आणि आरक्षणासंदर्भी सर्वसाधारण तरतुदी दिल्या आहे, ते वाचून घ्यायचं आहे संपूर्ण माहिती. ओके. त्यानंतर शासन निर्णय दिनांक 1 जुलै 2016 सोबतचे परिशिष्ट क हे सुद्धा वाचून घ्यायचं आहे. इथे दिव्यांगासाठी आरक्षण आहे ते सुद्धा तुम्ही वाचून घ्यायचं आहे. जे दिव्यांग जर असेल, तुम्ही एका तुमच्या कॅटेगरीमध्ये जर बसत असेल दिव्यांगाच्या 40% जे आहे सवलत दिलेली आहे, तर त्या पद्धतीचं तुमचं दिव्यांग जर प्रमाण किमान 40% असेल तर तुम्ही त्याचं आरक्षण तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये पात्रता पहा. पात्रता आहे भारतीय नागरिकत्व. वयोमर्यादा इथे आहे. म्हणजे वयोमर्यादा गणण्याचा दिनांक इथे दिलेला आहे. एकमध्ये उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब आणि पशुवैद्यकीय अधिकारी गट ब वगळता इतर सर्व संवर्गासाठी दिनांक 1 एप्रिल 2026 हे तारीख जे ग्राह्य धरण्यात येणार आहे तुमच्या वयाची. उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब आणि पशुवैद्यकीय अधिकारी गट ब दिनांक 20 जानेवारी 2026पर्यंत तुमची लास्ट जे काही म्हणजे तुमचं पात्रता वय आहे ते ग्राह्य धरण्यात येणार आहे. सद्यस्थितीत उपजिल्हाधिकारी गट संवर्गाकरता शासनाकडून मागणीपत्र प्राप्त झालेलं नाही. तथापि भविष्यात प्रस्तुत परीक्षेतून सदर पदभरतीकरिता मागणीपत्र उपलब्ध झाल्यास उपजिल्हाधिकारी गट अ संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमानुसार सदर संवर्गाकरिता वयोमर्यादा म्हणजे गणण्याचा दिनांक 1 एप्रिल 2026 असा राहील असं नमूद केलेलं आहे. त्यामध्ये किमान मागासवर्गीय सर्व संवर्गासाठी 18 ते 19 वर्ष हे मिनिमम आहे. आराखीव खुला 38, मागासवर्गीय अनाथ 43. त्यानंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडू म्हणजे आराखीव खुलामध्ये 43 वर्ष, मागासवर्गीय अनाथ 43 वर्ष.
त्यानंतर माजी सैनिक, आणीबाणी आणि अल्पसेवा राज्याधिष्ठ अधिकारी राखीवसाठी 43% आणि मागासवर्गीय अनाथसाठी 43 वय तुमचं ग्राह्य धरण्यात येणार आहे. दिव्यांग उमेदवार हा 25 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो. अशा पद्धतीनं शैक्षणिक अर्हता पात्रता राज्यसेवा परीक्षेसाठी आहे. खालील नमूद संवर्ग वगळून इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्यता जे आहे ते मान्य केलेली विविध अर्हता असली पाहिजे. खालील विशिष्ट संवर्गाकरता शैक्षणिक अर्हता त्यांच्या समोर म्हणजे ते दर्शवल्याप्रमाणे बघा. एकमध्ये आहे सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवा गट अ. यामध्ये त्यांची शैक्षणिक पात्रता आहे संविधानिक विद्यापीठाची किमान 55% वाणिज्य शाखेची स्नातक पदवी किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर अकाउंटंट ऑफ इंडिया यांनी घेतलेली संधी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. जसे CA चार्टर अकाउंटंट म्हणतो आपण, किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कास्ट अँड वर्स अकाउंट्स यांना आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा संविधानिक विद्यापीठाची वाणिज्यमधील पदव्युत्तर पदवी किंवा अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेषज्ञासह पदव्युत्तर पदवी म्हणजे MBA मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनची पदवी. त्यानंतर दुसऱ्या नंबरला आहे उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब 5 नंबरला. तर संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील पदवी स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वस्तुविद्या नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील पदवी किंवा 2 विज्ञान शाखेतील संविधानिक विद्यापीठाची पदवी. तर ही पदवी तुम्हाला पात्र तुमच्या या पदासाठी ही पदवी आवश्यक आहे. महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा परीक्षा पशुवैद्यकीय अधिकारी गट अ संवर्गाकरता इथे दिलेले आहे पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धक स्नातक विषयातील संविधानिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी. महाराष्ट्र पशुवैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1971 सन 1971चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 44 किंवा यावेळी अस्तित्वात असलेल्या पशुवैद्यकीय व्यवसाय अधिनियमान्वये नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. त्या उमेदवाराकडे मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या म्हणजे प्रवेशासाठी पात्र असतील, परंतु मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी अर्हता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विविध पद्धतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क सादर करण्याचा दिनांक जे पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे हे अनिवार्य राहील. त्यानंतर अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने शैक्षणिक अर्हतेबाबतची अट मुख्य परीक्षेची माहिती अर्ज स्वीकारण्याचा विविध दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे. त्यानंतर इकडं अर्हता पात्रता करण्याचा म्हणजे दिनांक दिलेला आहे. त्यानंतर पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करते अर्जामध्ये नोंदविलेले शारीरिक मोजमाप आणि मुख्य परीक्षेच्या अर्जातील शैक्षणिक अर्हता पात्रता लक्षात घेऊन लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारावर उमेदवाराची वैद्यकीय चाचणीसाठी पात्रता ठरविली जाईल असं नमूद केलेलं आहे. इथे निवड पद्धती दिली आहे. कशा पद्धतीची निवड पद्धती आहे. त्यानंतर परीक्षेची इथे टप्पे दिलेले आहे. ते प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गाकरता भरती प्रक्रिया खालीलप्रमाणे त्यांच्या नावासमोर दर्शवल्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार आहे. अनुक्रमांक 1 मध्ये राज्यसेवा आहे आणि ब मध्ये आहे महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा परीक्षा. यामध्ये टप्प्यामध्ये संयुक्त पूर्व परीक्षा स्वतंत्र मुख्य परीक्षा. बघा ह्या दोनही कॅटेगरीची परीक्षा संयुक्त राहील, पण याची जी काही मुख्य परीक्षा हे स्वतंत्र राहणार आहे. तर संयुक्त पूर्व परीक्षेचे गुण बघा, 400 गुणांची ही पूर्व परीक्षा असणार आहे आणि मुख्य परीक्षेमध्ये 1750 गुणांची ही राज्यसेवा आणि 400 गुणांची महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा असणार आहे. त्यानंतर मुलाखतीचे गुण असणार. राज्यसेवेमध्ये 275 मार्काची मुलाखत असणार आहे आणि महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवेमध्ये 50 मार्काची मुलाखत असणार आहे. अशा पद्धतीचा हा तुमचा परीक्षेचा टप्पा आहे. त्यानंतर इथे एक म्हणजे सूचना दिलेली आहे. पूर्व परीक्षेकरता अर्ज करण्याची पद्धत कशा पद्धतीच्या पूर्व परीक्षेचा अर्ज करताना सेवा संवर्गाचा विकल्प देणे तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षेकरता वैकल्पिक विषयाची निवड करणे, या भाषेचे ज्ञान निवडणे इत्यादींचा तुम्हाला याच्यामध्ये नमूद करायचं आहे. 3 म्हणजे जे विहित कालावधी तसेच विविध पद्धतीने खालीलप्रमाणे लागू असेल त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे तुम्ही अपलोड करायचे. त्यानंतर परीक्षा शुल्काचा भरणा विविध पद्धतीने करायचा आहे. त्यानंतर जिल्हा निवड जे केंद्र आहे जिल्हा निवड करणे आहे ते तुम्हाला त्यामधून करायचे. त्यानंतर काही डॉक्युमेंट्स आहे जे फॉर्म भरायला लागतात. विविध कागदपत्रे जे प्रमाणपत्रे अपलोड करणे.
तसं सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा PDF फाईलमध्ये किमान फाईल जे आहे ते 50 KB आणि जास्तीत जास्त 500 KB पर्यंत असली पाहिजे. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा जो पुरावा आहे 2025 ते 26 PDF ते 50 किमान म्हणजे किमान 50 साईजची म्हणजे साईज KB आणि 500 KB म्हणजे कमाल फाईल असली पाहिजे. त्यानंतर वैध नॉन क्रिमिलियर पात्रता वर्ष 2025 ते 26. त्यानंतर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, पात्र माजी शैक्षणिक पाल्य असल्याचा पुरावा, खेळाडू आरक्षणाकरता पात्र असल्याचा पुरावा, पूर्वपरीक्षेकरता क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल किंवा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल सादर केले पोच जे आहे ते तुमच्याजवळ असली पाहिजे. मुख्य परीक्षेकरता क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल लागू असेल त्याप्रमाणे ते तुम्हाला जोडायचं आहे. त्यानंतर अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा जो पुरावा आहे तो PDF तुम्हाला अपलोड करायचा आहे. अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा जे असलेले जे आहे ते त्यांना आदिवासी प्रमाणपत्रे अपलोड करायचे. म्हणजे अशा पद्धतीचं तुमचे जे आहे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. त्यानंतर इथे जिल्हा निवड जे केंद्र आहे ते तुम्हाला कसं मिळते ते एक अर्ज सादर करताना जिल्हा केंद्राची निवड करणे तुम्हाला आवश्यक आहे. 2 जिल्हा केंद्र बदलाबाबतची जी विनंती आहे कोणत्याही परिस्थिती अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही तिथे नमूद केलेलं आहे. एखादे जिल्हा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही अथवा एखाद्या जिल्हा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेली तर ते जिल्हा केंद्र निवडलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था जवळच्या दुसऱ्या जिल्हा केंद्रावर करण्यात येईल अशी तरतूद या जिल्हा निवड केंद्रामध्ये केलेली आहे. त्यानंतर एकदा निवडलेल्या अथवा आयोगाने निश्चित केलेली जिल्हा केंद्र परीक्षा उपकेंद्र यामध्ये बदल करण्याची विनंती कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही अशी नमूद केलेली आहे. त्यानंतर इथे परीक्षा शुल्काचा भरणा बघा जे आहेत एक अमागाससाठी आहे 544साठी आहे, मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल अनाथ दिव्यांग याच्यासाठी 344 रुपये जे फी जे आहे ते आहे. तर उपरोक्त परीक्षा म्हणजे शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्याविरुद्ध देय हे कर अतिरिक्त तसं म्हणजे जे आपण ऑनलाईन वगैरे फॉर्म भरतो फी तर काही देय आहे जिथे आपल्याला ऑनलाईन म्हणजे चार्ज जे आहे ते आपल्याला पे करावे लागतात. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने म्हणजे तुम्ही फी भरू शकता. जसं भारतीय स्टेट बँक तसेच प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिलेल्या कोणत्याही पेमेंट बँक गेटवेच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे अथवा नेट बँकिंगद्वारे तर परीक्षा शुल्क तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर ऑफलाईन पद्धतीने चलनाद्वारे चलन डाउनलोड करून तुम्ही ते भरायचं आहे आणि बँकेमध्ये सबमिट करा तर त्याची फी जमा करायची. म्हणजे चलन तुम्हाला 22 तारखेपर्यंत तुम्हाला चलनाची जे प्रत काढून आहे तर तुम्हाला फी भरता येणार आहे. त्यानंतर मुख्य परीक्षेस प्रवेश कशा पद्धतीने मिळते दिलेले आहे तर तुम्हाला वाचायचं आहे. त्यानंतर गुण पडताळणी आहे, सेवा प्रवेशशाळा आहे. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी गट आणि गट क करीचा गट बची पदे कशा पद्धतीने आहे, प्रवेश प्रमाणपत्र कसं आहे, परीक्षेस प्रवेशपत्र कसं मिळतात. त्यानंतर महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026च्या आयोजनाच्या दिनांकास अन्य संस्थेची परीक्षा असल्यास उमेदवारास कोणती परीक्षा द्यायची आहे याबाबत निर्णय उमेदवाराने स्वतःच घेणे आवश्यक आहे. म्हणजे ज्या दिवशी आता यावेळेस तुम्हाला माहीत आहे नेटची काही मुलांची नेट परीक्षा त्याच दिवशी आली आहे आणि महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026सुद्धा त्याच तारखेला आलेली आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी ठरवायचं आता की आपल्याला नेट द्यायची आहे की ही राज्यसेवा द्यायची आहे. अशा पद्धतीचं म्हणणं जे आहे ते या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं आहे. तर अशा पद्धतीनं त्यानंतर इथे म्हणजे टेबल दिलेलं आहे परिशिष्ट 1मध्ये म्हणजे जागा दिल्या कोणत्या कॅटेगरीसाठी कोणती जागा आहे आणि किती जागा उपलब्ध. महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026 विविध संवर्गातील पदांचा तपशील दिलेला आहे. राज्यसेवा परीक्षा एकूण पदे दिलेली आहे. त्यानंतर यामध्ये एकमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी उच्च श्रेणी गट एकूण 13 पदे आणि एकूण 13 पदे याच्यासाठी आहे. त्यानंतर कॅटेगरी वाईज तुम्ही पाहू शकता कोणत्या कॅटेगरीसाठी कोणतं पद आहे त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या नंबर आहे सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट एकूण 32 जागा यासाठी आहे. त्यानंतर 3 नंबरला सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब एकूण 30 पदे, उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब एकूण 4 पदे आहे. त्यानंतर महाराष्ट्र पशुवैद्यकीय परीक्षा महसूल व वन विभाग एकूण 8 पदे आहे. तर अशा पद्धतीने हे पदाचा डायग्राम जे आहे ते दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचे जे आहे तर तुम्हाला जो आहे तो फॉर्म भरायचा आहे. तर जे विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून परीक्षेची तयारी करत आहे
त्यांना असं वाटतं की आपण कुठे ना कुठेतरी आपलं नशीब म्हणजे उघडावं, आपल्या नशिबानं साथ द्यावी, आपण चांगल्या पदावर राहू आणि आपण मेहनत करावी. त्याच पद्धतीने मेहनत खूप आवश्यक आहे याच्यामध्ये. जो अभ्यास करेल तोच पुढे टिकेल, जो अभ्यास करेल तोच अधिकारी बनेल. अशा पद्धतीचं हे जे कॉम्पिटेटिव्ह जे एक्झाम आहे, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ आणि गट ब यामध्ये चांगल्या चांगल्या क्लास 1 अधिकारी आणि क्लास 2 अधिकारी, गट अ आणि गट ब संवर्गाच्या वेतन स्तरानुसार जे आहे तर हे सामान्य प्रशासन विभाग आणि महसूल विभागामध्ये यांच्या जागा आहे. आणि ह्या जागा महाराष्ट्र लोकसेवा आयोग नागरी सेवा राजपत्रित गट अ आणि गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026च्या माध्यमातून 31 मे 2026 रोजी रविवारी होणार आहे. 37ही जिल्हा केंद्रावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे जे विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत आहे त्यांच्यासाठी शुभेच्छा. तुम्ही फॉर्म भरून घ्या आणि तयारीला लागा, रिव्हिजन करा आणि आपलं आयुष्य घडवण्याचा यामधून प्रयत्न करा. आणि फॉर्म भरत असताना चांगले संपूर्ण माहिती सर्वप्रथम वाचून घ्या, त्यानंतर फॉर्म फिलअप करा. त्याची पुन्हा तुम्ही पुन्हा त्याला रिवाईज करून वाचून घ्या. फॉर्म भरल्यानंतर काय चुकी झाली, कोणत्या शब्दात काय अडचण आली आणि त्यानंतर फॉर्म सबमिट करा. आणि अशा पद्धतीचा फॉर्म जे आहे तुम्हाला महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ आणि गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026चा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून आपण भेटूया. मी अमित आडे इथंच थांबतो. अशी जर व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.